सुनेत्रा पवार यांच्या हिणवण्याच्या मुद्द्यावर एक नवा अँगल चर्चेमध्ये आलेला आहे। सुनेला हिणवलं जात असताना सासरा गप्प का, अर्थात शरद पवार गप्प का, असा सवाल संजय काकडे यांनी विचारलाय। संजय काकडे हे राष्ट्रवादीचे नेता आहेत। पवार साहेबांची भूमिका याच्यात की काँग्रेसला माफी मागायला भाग पाडतील ते साहजिक आहे। पवार साहेबांच्या सुनेत, आमच्या सुंदरवहिनी सुनेत, तर त्यांची भूमिका, तर त्यांचा अपमान झाला तिथं आवाज उठवणारच ना। शरद पवार नक्कीच बाजू घेतील आणि राहुल गांधी त्याच्यावर निर्णय काहीतरी घेतील अशी सगळ्या महाराष्ट्राला अपेक्षा आहे। सगळं महाराष्ट्र वाट बघते। नाही, आता जर का त्यांची बाजू असेल किंवा माझ्या सुनेला हे बोलणं चुकीचं आहे आणि त्यांनी जर राहुल गांधीला सांगितलं तर हे चुकीचं आहे आणि माघार घ्यायला, म्हणजे त्यांना माफी मागायला सांगा, शब्द माघार घ्यायला सांगा, तसं जर घेतलं नाही तर माझं स्वतःचंही मत राहील की शरद पवारांनी त्या काँग्रेसमधनं बाहेर पडावं। पवार साहेबांच्या पक्षाचा म्हणून मी स्पष्ट शब्दात माझी भूमिका मांडलेली आहे की कोणत्याही महिला भगिनीच्या बाबतीमध्ये अनादर होऊ नये याच्या संदर्भातली भूमिका स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे। संजय काकडेंनी पवार साहेबांकडून अपेक्षा व्यक्त करण्यापेक्षा त्यांच्या पक्षातल्या असलेल्या सर्व सहकाऱ्यांना, सुनेत्रा वहिनींना मोकळेपणाने काम करण्याच्या संदर्भातली जी मगाशी तटकरे म्हणाले त्याप्रमाणे जर त्यांना त्या ठिकाणी सूचना केली तर मला बरं वाटेल। त्यामुळे पवार साहेबांनी काय बोलावं आणि काय नाही बोलावं हे संजय काकडेंनी आवाहन करू नये।